सरोजिनी ज्योतिराम भोजने. मी गबळीवस्ती येथे राहते आणि मी 2018 पासून MPSC ला सुरुवात केली. तर मी जशी MPSC ला सुरुवात केली तशी माझी एखादी प्रिलियम बेस नाही गेली. प्रत्येक वेळेस माझी प्रिलियम्स क्लिअर होत होती, पण मी ओपन कॅटेगरीतून बिलॉंग करते, त्यामुळे मला मेसला थोडासा प्रॉब्लेम यायचा आणि मेसमधून मी बाहेर पडायचे. पण मी हार मानली नाही. कंटिन्युअस प्री मेस या जर्नीमधून मला कुठेतरी होप्स होत्या की एक ना एक दिवस आपल्याला पोस्ट भेटणार आहे. सो मी माझा स्टडी कंटिन्युअस ठेवला आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये असं कोणी काही शिकलेलं वगैरे नाहीये. माझे वडील एक गॅरेज चालवतात आणि आई तरी गृहिणीच आहे. तरी त्यांनी आम्हाला, ते दोघं शिकलेले नसले तरी त्यांनी आम्हाला शिकवण्याची खूप त्यांची इच्छाशक्ती होती, जिद्द होती, म्हणून त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि मी कुठेतरी माझी इकॉनॉमिक कंडिशन, माझी घरची परिस्थिती खूप हालाकीची होती, त्यामुळं ती परिस्थिती मला चेंज करायची होती. त्यासाठी मी प्रायव्हेट सेक्टर वगैरे असांना विचार करता आणि समाजात स्वतःचं काहीतरी एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी MPSC हा मार्ग निवडला. आणि त्यातून मी माझ्या आता 2023च्या ॲडला कंबाईनमधून टॅक्स असिस्टंट प्लस रिव्हेन्यू असिस्टंट या 2 पदावर माझं सिलेक्शन झालं आहे आणि माझी फिमेल ओपनमधून 36वी रँक आहे. आणि काल त्याचा रिझल्ट आला, त्यामुळे आता सगळे आम्ही खूपच आनंदी आहोत. आणि कुठंतरी एक्सपेक्ट होतं की आता या जर्नी म्हणजे सुरुवात केली आहे, भले थोडासा MPSC असल्यामुळं या थोडंसं वयाने टाइम द्यावा लागतो, पण प्री आणि मेन्स कंटिन्यू मी मेन्सला क्वालिफाय होत होते, त्यामुळे मला खूप होत्या की एक ना एक दिवस पोस्ट भेटणारच आहे. त्यामुळे मी माझी ही जर्नी चालूच ठेवली आणि काल जाऊन त्याला कुठंतरी न्याय मिळाला आणि मला पोस्ट भेटली. आणि आता त्यामुळे सगळे घरचे वगैरे हॅप्पी आहेत, मी सुद्धा खूप खुश आहे. आणि मला जे घरची परिस्थिती बदलवण्यासाठी मी जे ठरवलं होतं ते काल जाऊन सध्या झालं. एकाच घरामध्ये दोघी झालेले, काय एकंदरीत पाहुण्याजवळींचे रिएक्शन आहेत सगळे खूप आनंदी आहेत. जर्नी तर तिची आणि माझी सेमच आहे. आम्ही बहिणी कमी आणि मैत्रिणी खूप राहिलेलो आहोत. तसं बघायला गेलं तर शिक्षणाच्या बाबतीत माझे आई वडील आणि माझा भाऊ यांनी आम्हाला खूप इकॉनॉमिकली आणि मेंटली खूप सपोर्ट केला. भले आमची परिस्थिती इकॉनॉमिकली स्टेबल होती तरी पण त्यांनी आम्हाला मेंटली आणि इकॉनॉमिकली खूप सपोर्ट केला. आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त श्रेय तर माझ्या भावाचं, तर त्याने छोटा असून जॉब करून आमच्या दोघींना शिकवलं. आणि आता आमच्या दोघींना पण काल MPSCचा रिझल्ट लागला, त्यामध्ये माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट आणि मला मंत्रालय क्लर्कची पोस्ट मिळाली. आणि काल रिझल्ट लागल्यानंतर आमच्या घरी एकदम आनंदाचं वातावरण आहे आणि रिलेटिव्ह लोक पण खूप खुश आहेत. म्हणजे एकंदरीत आम्ही केलेल्या कष्टाला फळ आलं.